हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. आज आपण बनवलेलं आहे लोडेड चीज सँडविच. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती छान ते चीज बाहेर आलेलं आहे. कट करून घेतलेलं आहे मी. बघा, वाव, किती छान झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे. सगळं चीज बाहेर आलेलं आहे त्यामधून आणि खूप टेस्टी झालेलं आहे. चला मग बघू ह्याची कृती आपण. इथे मी बॉईल करायला ठेवले आहे दोन बटाटे घेतलेले आहे. घ्यायचे हे मधोमध. आता ह्याचे 4 तुकडे करून थोडं मीठ टाकून घ्यायचं, उकडायला ठेवून द्यायचं. उकडायला ठेवले आहे आपण ते. आता असे आपले बटाटे उकडून झालेले आहे. मग या ठिकाणी घेतला एक कांदा, एक काकडी, या ठिकाणी आपण एक कांदा, शिमला मिरची, काकडी, पत्ताकोबी, एक गाजर आणि कोथिंबीर असं आपण इथे आपल्या चीजसाठी, लोडेड चीजसाठी साहित्य घेतलेलं आहे. अगदी खूप बारीक कापून घ्यायचं आहे ते. पत्ताकोबी पण छान बारीक कापून घ्यायची, खूप बारीक कापायची आहे. छान असा कटिंग करून घ्यायची त्याची अगदी बारीक. लोडेड चीज खायला खूप छान लागते. याच्यामध्ये सर्व आपण कच्चंच सर्व वापरलेलं आहे. एक शिमला मिरची छान कट करून घ्यायची. सर्व आपले जिन्नस जे आहे लोडेड चीजसाठी वापरणारे ते सर्व कच्चे आहे, त्यामुळंच ते खूप टेस्टी लागतात. अशा सर्व बिया त्यामधल्या काढून घ्यायच्या आणि छान बारीक कट करून घ्यायची शिमला मिरची. मग इथे सर्व आपण कट करून घेतलेलं एका पॅनमध्ये टाकून घ्यायचं ते. बघा, मी असं टाकून घेत आहे संपूर्ण. सँडविचला लागणारं सामान पत्ताकोबी, शिमला मिरची, कांदा आणि बारीक कटिंग केलेला कांदा, एक अर्धा चिली फ्लेक्स, एक बटाटा आणि उकडलेला बटाटा आहे. बाकी सर्व कच्चंच आहे. आणि चीज, बटर, मीठ आणि बटर हे साहित्य आपलं टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला. चाट मसाला, चिली फ्लेक्स, पत्ताकोबी हे सर्व एका पॅनमध्ये टाकून घ्यायचं आपण. कांदा, पत्ताकोबी, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर थोडी, एक बटाटा किसून घ्यायचा त्याला आणि बटाटा. बघा, मी इथे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच थोडं बटर टाकायचं आहे. बटाटा आपण किसून, हा बटाटा किसून घेते आहे मी त्याच्यात. उकडलेला बटाटा आहे हा. लोडेड चीजची ब्रेड, लोडेड चीज सँडविच खूप छान लागतं खायला. एकदा तुम्ही नक्की करून बघा. असं आपण बटाटा पण त्यामध्ये किसून टाकलेला आहे. तर यामध्ये आपण चाट मसाला आपल्या आवडीनुसार, चिली फ्लेक्स 1 चम्मच, अर्धा चम्मच चिली फ्लेक्स मी घरीच बनवलेला आहे. छान चटपटीत बनवायला छान असं टाकून घ्यायचं. आणि मीठ टाकून घ्यायचं. चिली फ्लेक्समध्ये मीठ नाही आहे माझ्या. मिक्स करायचं आणि असं छान मिक्स करून घ्यायचं त्याला. आणि थोडं त्यामध्ये बटर टाकायचं, 1 ट्यूब बटर टाकून घेऊया. एवढं आपल्या सँडविचला स्वाद येतो. हा सँडविच खायला खूप छान लागतो. आणि इथे लागणार आहे आपल्याला चीज, भरपूर चीज लागणार आहे. कारण आपण म्हटलेलंच आहे लोडेड चीज सँडविच, म्हणून आपल्याला चीज पण लागणार आहे. आणि त्यामध्ये मी चीज पण टाकलेलं आहे. तुम्ही ते मोझरेला चीज येते ते पण टाकलं तर चालते. असं छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं.
असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं चम्मचने. बाकी यामध्ये आता काहीच टाकायची गरज नाही. असं आपलं छान सँडविचचं बॅटर तयार झालेलं आहे. बघा तुम्ही किती छान झालेलं आहे बॅटर. थोडी कोथिंबीर टाकायची, मग बॅटर तयार आहे. संपूर्ण पत्ताकोबीचं पण खूप छान लागते सँडविच. या ठिकाणी आपले स्लाइस ब्रेड घ्यायचे. असे तुम्ही कडा जर काढल्या तरी चालेल, मी काही काढल्या नव्हत्या. असे ब्रेडला मग बटर लावून घ्यायचं थोडं थोडं, आणि आपलं ते बॅटर बनवलेलं आहे ते छान याच्यामध्ये भरून घ्यायचं, आणि वरून असं याला छान बटर लावून घ्यायचं. आणि आपलं हे बॅटर खूप छान पद्धतीने याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भरायचं. याच्यामध्ये पण आपण चीज घातलेलं आहे, कारण त्यामुळे हे फुल्ली लोडेड होणार आहे. आणि याच्यावर पण आपण असं चीज टाकणार आहे, त्यामुळं हे खूप छान लागतं खायला. असं छान चीज टाकून घ्यायचं आणि याला बंद करायचं. आणि सँडविच मेकरमध्ये ठेवायचं किंवा तव्यावर ग्रिल पॅनवर ठेवलं तरी चालतं. आज मी सँडविच मेकरमध्ये बनवत आहे, एरवी मी ग्रिल पॅनवर बनवते. असं छान याला बटर लावून घ्यायचं खालून वरून, आणि आपल्या सँडविच मेकरमध्ये याला ठेवायचं. याच्यामध्ये एका टाईमला 2 ठेवल्या जाते, पण मोठे ब्रेड होते म्हणून मी एकच ठेवलं. बाकी ब्रेड तयार करून घ्यायचे तोपर्यंत. असं छान याला बंद करून ठेवायचं. रेड आणि ग्रीन बटन आहे त्याला. रेड लागले की ती चालू होते आणि ग्रीन लागले की त्याला बंद करावं लागते. असं आपलं छान सँडविच तयार झालेलं आहे. अगदी चीज त्याच्यामध्ये पण खूप सांडलेलं होतं. दुसरं पण मी लावून ठेवलं त्याच्यामध्ये, कारण 2 बसतात छोटे, पण हे ब्रेड मोठे असल्या कारणाने मी एकच बनवलं त्यामध्ये. इथे मी खूप गरम आहे आणि चीज खूप बाहेर येत आहे, त्याला वरून थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे कट करायचं. तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही कट करू शकता. हे बघा चीज अगदी बाहेर येत आहे वाहत. हे बघा खूप छान झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं लोडेड चीज सँडविच तयार. बाय, भेटूया.